तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. चिच्छक्ती जणू तू त्रैलोक्याची, तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. उज्जैनी नगराधिपती महाराज चंद्रसेन यांचा विजय असो. महाराज, महाराज, आपले मित्र मणिभद्र आपल्या भेटीसाठी आले आहेत. पाठवून द्या त्यांना आत. जशी आज्ञा महाराज. यावे यावे मणिभद्र. जय महांकाळेश्वर. जय महांकाळेश्वर. बोल सख्या, सर्व कुशल मंगल आहे ना? कुशल मंगल. मित्रा, मी तुला एक अत्यानंदाची वार्ता द्यायला आलोय. अत्यानंदाची वार्ता? कसली? मित्रा, तुला ज्ञात असेलच की मी देखील तुझ्याप्रमाणे अनेक काळापासून प्रदोषाचे व्रत करतोय. बरं, मग? काल रात्री मला त्या व्रताची फलप्राप्ती झाली. मला भोलेनाथ शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मला प्रत्यक्ष दर्शन दिले. मित्रा, काय सांगतोयस काय? थांब जरा. अरे अरे अरे, हे काय? माझे का चरण स्पर्श करतोयस? मित्रा मणिभद्रा, अरे या सृष्टीचा नियंता शूलपाणी, अनाथांचा नाथ जो जगदीश्वर, ज्याच्या इच्छे वाचून साधं पानही हलू शकत नाही, चंद्र सूर्यही ज्याच्या इच्छेनं उगवतात, ते योगियांचे योगी भगवान शंकर, ब्रह्मांडाचे स्वामी तुला प्रत्यक्ष दिसले. हो मित्रा, हो. मग तुझे चरण स्पर्श करायला नकोत का? मला सांग, ते निळ रूप कसं होतं? अकराळ विकराळ की प्रशांत? अव्यक्त का अभिव्यक्त? सर्वस्पर्शी का अस्पर्शी? अरे हो 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 मित्रा, किती अधीरता तुझी. खरं सांगू, मला आठवत नाहीये. अरे, तसं माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. कारण त्यांनी मला एक बहुमूल्य वस्तू दिली. काय? हे पहा,
हा चिंतामणी, कोटी सूर्यांचा प्रकाश असलेला हा चिंतामणी, तुला माहितीये हा केवळ लोखंडालाच नव्हे तर पाषाणालाही सुवर्ण बनवतो रे. हे पहा, अरे 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 मित्रा मणिभद्रा, भोळ्या शंकराकडून तू फसलास. ते कसे? अरे वेड्या, प्रत्यक्ष त्रैलोक्याचा स्वामी तुला भेटला आणि तू हा दगड पदरी बांधून घेतलास. अरे कमीत कमी शिवलोकात स्थान तरी मागायचंस. ही नसती ब्यात का गळ्यात बांधून घेतलीस? सेमंतक मण्याची कथा तुला माहिती नाहीये का? आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आणि चंद्रसेन राजाचं भाकीत खरं ठरलं. सोनं तयार करणाऱ्या दिव्य मण्याची वार्ता गावोगाव पसरली. मग चंद्रसेनाच्या आजूबाजूच्या राजांनी तो चंद्रसेन राजाचा मित्र मणिभद्र आहे ना, त्याच्याकडे सुवर्ण तयार करणारा दिव्य मणी आहे म्हणे. त्या मण्यातून म्हणे दिव्य प्रकाश पडतो. प्रकाशाचा राहू द्या हो, त्या मण्यापासून सोनं तयार होतं हे नक्की ना? अर्थात गुप्तहेरानं आणलेली वार्ता खोटी नाही ठरणार. हे बघा, तुमच्या गुप्तहेरानं प्रत्यक्ष पाहिलाय का तो मणी, का आपलं सांगोवांगी ऐकलंय नुसतं? नाही हो, ब्रह्मदत्त नामक माझ्या विश्वासू माणसानं प्रत्यक्ष डोळ्यांनी सुवर्ण बनताना पाहिलाय. मग वेळ कशाला दौडायचा? तो दिव्य मणी आपण हस्तगत करूया. आपण ते कसं शक्य आहे? मणिभद्र तो मणी पदकात घालून सतत स्वतःच्या गळ्यात घालून बसतो. मग मणिमदनाचा गळा चिरायलाच हवा. पण चंद्रसेन राजा मणिभद्राला सतत स्वतःपाशी ठेवतो, स्वतःच्या राजकीय सुरक्षेत. तसं असेल तर चंद्रसेनावर स्वारीच केली पाहिजे. त्यासाठीच तर मी तुम्हा सर्व राजांना इथे एकत्र बोलवलंय ना. आपण सर्वांनी एक व्हायचं, चंद्रसेन राजाच्या नगराला वेढा घालायचा, त्याचं राज्य आणि तो दिव्य मणी दोन्हीही हस्तगत करायचा. ठरलं तर मग लगोलग आपली सैन्य जमवायला लागा. चला, लवकरात लवकर चंद्रसेनावर हल्ला करायला हवा. तो सावध होण्याच्या आत चला कामाला लागा. चला 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 चला. चंद्रसेन महाराजांचा विजय असो. बोल भैरवा, काय गुप्त वार्ता आणलीस? स्वामी, आपल्या राज्याला आसपासच्या सर्व राज्यांपासून धोका आहे. आसपासच्या पंचक्रोशीतले अनेक राजे एक होऊन लवकरच आपल्या राज्याला वेढा घालणार आहेत. मित्र, हे काय ऐकतोय मी? त्याची वार्ता सत्य आहे मणिभद्रा. पण का? आपल्या राज्याला वेढायचं काय कारण? तुझ्या कंठातील तो दिव्य मणी, हा? तो त्यांना हस्तगत करायचा आहे. पण मित्रा, माझ्या मण्यासाठी तुझ्या राज्याला वेढा? कारण त्यांना माहिती आहे की माझा वध केल्याशिवाय ते तुझ्या मण्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. स्वामी, क्षमा करावी, पण एवढ्या राज्यांच्या संख्येसमोर आपले बळ अपुरे आहे. त्याची मलाही कल्पना आहे भैरवा. भैरवा, मग तू काय सल्ला देतोस? क्षमा करावी स्वामी, ह्या विनाशाचे मूळ कारण असलेला तो दिव्य मणी आपण त्यांच्या हवाली केलात तर राज्याची विनाशायास सुटका होईल. नाही भैरवा, स्वतःच्या राज्याच्या रक्षणासाठी माझ्या प्रिय मित्राला मिळालेला भगवान शंकरांचा कृपा प्रसाद परस्पर शत्रूच्या हवाली करण्याचा माझा काहीच अधिकार नाही. मग आपला निर्णय काय आहे स्वामी? मी स्वस्थ बसणार भैरवा, कोणताही प्रतिकार करणार नाही. आज माझं प्रदोष व्रत आहे. मी आज पूर्ण दिवस भगवान महाकालेश्वराच्या सहवासात घालवणार. प्रिय मित्र, अरे तुझी प्रजा या लढाईत भरडली जाईल. तुझे शत्रू तुझे मस्तक उडवतील. तुझे राज्य लयाला जाईल. नाही नाही, त्यापेक्षा या सगळ्याचे मूळ असलेला हा घातक मणी मी स्वतःहून त्यांच्याकडे देऊन येतो. अरे रे मित्रा मणिभद्रा, एवढ्यात घाबरून गेलास? अरे तुला हे कसं समजत नाहीये की त्या शत्रूंपेक्षा बलाढ्य सर्वव्यापी परमेश्वर भगवान शिवशंकर आपल्या पाठीशी आहेत. मग आपल्याला भय ते कसलं? अरे पण मित्रा, अरे ज्यांनी तुला हा मणी दिला ते भगवान शंकर सर्वज्ञ नाहीत का?
आणि तेच त्या मण्याचे रक्षण करण्यास समर्थ नाहीत का? माझ्या सहवर्तमान सर्व निष्पाप प्रजेवर ते संकट कसं बरं येऊ देतील? स्वामी, मला काय आज्ञा आहे? भैरवा, तू निश्चिंत मनानं आपल्या गृही जा. धन्य आहेस मित्रा तू, धन्य. एवढ्या प्रचंड संकटातही तू किती स्थिर आहेस. याचं कारण अतिशय सोपं आहे मणिभद्रा. एकदा परमेश्वराला शरण गेलं, त्याच्यावर आपला सगळा भार टाकून दिला की आपल्या योगक्षेमाची चिंता तो स्वतःच वाहतो. आपण केवळ त्याचं काम करीत त्याचा प्रतिनिधी बनून जीवन जगायचं बस. मनाची एवढी स्थिरता आणायला माझ्यासारख्याला खूप कष्ट करावे लागणार आहेत. असो, चल मित्रा, भगवान महाकालेश्वरांच्या मंदिरात जाऊ प्रदोष पूजा करण्यासाठी. मित्रा, अखेरचं सांगतो, तू एक वेळ स्वतःचा जीव दावणीला लाव, पण त्या निष्पाप प्रजेची तू तुझ्या लहरीसाठी कुतरड का करतोयस? मित्रा मणिभद्रा, मला तुझ्या चंचल मनाची खूप मजा वाटते. का? क्षणात मला स्थिर मनाचा म्हणतोस, क्षणात लहरी म्हणतोस. अरे तुला झालंय तरी काय? चल, आपण भगवान शंकरांची स्तुती करू, म्हणजे तुझं भरकटलेलं मन स्थिर होईल. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. रविंदू दावानल पूर्ण भाळी, स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी, ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. जटा विभूती उटिचंदनाची, कपालमाला प्रीतगौतमीची, पंचानना विश्वनिवांतकारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. आणि बर का म्हण्या, अशा प्रकारे चंद्रसेन राजा निश्चिंत, शांत, प्रसन्न मनानं प्रदोष व्रत करू लागला. चंद्रसेनाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर लिंग रूपानं त्याच्या राज्यात प्रकट झाले. त्या शिवलिंगाभोवती एक दिव्य मंदिर आपोआप प्रकट झालं. त्याचा दिव्य प्रकाश पाहून राज्याच्या सीमेवर स्वारी करायला जमलेले राजे चकित झाले. थांबा, तो उज्जैनी नगरीतून फाकलेला प्रकाश पाहिलात का? अहो, भर रात्री एवढा प्रकाश, हा काय चमत्कार आहे? हा भगवान शंकरांचा चमत्कार आहे. चंद्रसेन मोठा शिवभक्त राजा आहे. पण अशा शिवभक्ताला पण स्वारी करायची का? नाही, थांबा. हे पाप आपण करता कामा नये, सर्वांनाच त्याचा फटका बसेल. हे बघा, मला वाटतं आपण चंद्रसेनाची क्षमा मागू आणि त्याच्याशी सख्य करू. कदाचित तो मणी भगवान शंकरांचाच कृपा प्रसाद असेल. तो आपल्याला पचणार नाही. आपण त्याचा नाद सोडलेलाच बरा. बरोबर आहे. चला. आणि म्हण्या, अशा प्रकारे राज्यावरचं संकट आपोआप टळलं. खरंच अगं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. अगदी बरोबर. आपलं संकटातून रक्षण व्हावं म्हणून अनेक लोक प्रदोष व्रत करतात. भगवान शंकरांची भक्ती दोनही प्रकारांनी करता येते बरं का. काही इच्छित फलप्राप्तीसाठी सकाम भक्ती आणि भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी निष्काम भक्ती. ओके. अखेर जो जे वांछील तो ते लाहो, हेच खरं. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक,
गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी विझिलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.